धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका जाहीर केलेली आहे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक पत्रक सुद्धा जारी केलंय। धनंजय मुंडेंचा या प्रकरणामध्ये संबंध असल्याचं तपासामध्ये आढळलेलं नाही, केवळ नैतिकतेच्या मुद्द्यावरती मुंडेंनी राजीनामा दिल्याचं या पत्रामध्ये म्हटलंय। तर अजित पवारांनी सुद्धा यापूर्वी अशाच पद्धतीने नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा दिला होता, याचा उल्लेख सुद्धा या पत्रामध्ये करण्यात आलाय। बघूयात या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय। राष्ट्रवादीची भूमिका आपण पाहतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या दोषींवरती कठोर कारवाई व्हायला हवी। धनंजय मुंडेंनी घेतलेला राजीनाम्याचा निर्णय हा नैतिकतेला धरून आहे असं राष्ट्रवादी पक्ष म्हणतोय। कोणत्याही गुन्ह्याला, गैरकृत्याला पक्षाचं कधीही समर्थन असणार नाही। धनंजय मुंडेंचा या प्रकरणाशी संबंध असल्याचं समोर आलेलं नाही। जबाबदार राजकीय नेता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असं म्हटलं गेलंय। यापूर्वी अजित पवारांनी सुद्धा नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा दिला होता, असा उल्लेखही या पत्रकामध्ये करण्यात आलाय। न्याय व्यवस्था आणि कायद्यावरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे। तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर अजित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। बघूयात। राजीनामा झालेला आहे। दादा पण सातत्याने तुमचे मंत्री अडचणीत येतात आहेत। त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिलेला आहे। परंतु दादा नैतिकतेच्या मुद्द्यावर तो उशीर नाही झाला का? 3 महिने झाले, 3 महिने झाले राजीनामा घेतलेला नव्हता दादा। दादा 3 महिने झाला राजीनामा नाही झाला होता, नैतिकता कशी म्हणाल्याला? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।